Once again, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSI AT. In last lecture, we started with the fourth unit of the TTW, that is the two-wheel and three-wheeler technology, and the unit name is Electrical Systems. So from this, we already covered the CDI system, that is the Capacitive Discharge Ignition System. So in today's lecture, we will study the microprocessor controlled ignition system and the concept of twin spark ignition system. So let's start. This is the working diagram of microprocessor controlled ignition system. So what are the parts or what are the different components are there? See, this is the pulse generator. This is the pulse generator. This is the rotor, and this is the pulse generator or receiver. This is the signal receiver. Then this is the microprocessor. This unit is called as a spark unit, and this is the microprocessor. And in this microprocessor there is a microcontroller, microcomputer arithmetic unit, and memory is there. Then there is a one PNP transistor. This is the transistor. Then there is a ignition coil, primary coil and secondary coil, battery connection, ignition switch and engine stop switch. Then let's see how it works. So when this generator rotates, when pulse generator rotor is rotates, when this lobe is come in contact with the pulse generator, म्हणजे काय की हा जो लोब जो आहे रोटरचा, हा जेव्हा पल्स जनरेटरच्या समोर येणार, so it get energized. So this pulse generator get energize होत आहे, आणि ते काय करतंय, ते पल्स जे आहेत हे सिग्नल रिसिव्हरला पाठवलं जातं. पहिला म्हणजे इथं एक आकडा दिलेला आहे, जे पल्स आहे त्यातले हे पल्स कुठे पाठवलं जातं, हे सिग्नल रिसिव्हर मध्ये पाठवले जातात. त्यानंतर सिग्नल रिसिव्हर काय करतोय, ह्या सिग्नलचं डिजिटल कन्व्हर्जन करतोय. This pulse generator converts this signal into the digital signal and send this signal to the microcomputer arithmetic unit. Microcomputer arithmetic unit. This is the wholly is the microprocessor. म्हणजे काय, जेव्हा हा लोब समोर येणार आहे पल्स जनरेटरच्या, इट जनरेट्स द पल्स जनरेट झालेले सिग्नल रिसिव्हर मध्ये येतात. सिग्नल रिसिव्हर काय करतात, त्याचं कन्व्हर्जन डिजिटल सिग्नल मध्ये केलं जातं, आणि हे डिजिटल सिग्नल जे आहे ते मायक्रो कम्प्युटर अरिथमेटिक युनिट मध्ये पाठवले जातात. ह्यामध्ये मेमरी आहे. मेमरी कशासाठी आहे की ह्यामध्ये प्री डिटर्मिनेट डेटा सेव्ह असणार आहे, की आधीच्या टायमिंगला किंवा आधी किती इंजिन स्पीडला किती इग्निशन झालं होतं, किंवा किती स्पार्क पडला होता, किंवा कुठल्या क्रँकशाफ्टच्या पोझिशनला किती पडला होता, किंवा आता क्रँकशाफ्टच्या पोझिशनवरनं कुठल्या इंजिन मध्ये पॉवर स्ट्रोक आहे, हे सगळं ह्या मेमरीवरनं कॅल्क्युलेट केलं जातं. मग हा जो डेटा आहे, हा डेटा मेमरी बरोबर टॅली होतो, आणि त्यानंतर जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल ह्या ट्रान्झिस्टर मधनं, म्हणजे जेव्हा ट्रान्झिस्टर ऑन होणार किंवा हे ट्रान्झिस्टरला ऑन करायचं, कधी ऑन करायचं आणि कधी ऑफ करायचं सुद्धा हे मायक्रो कम्प्युटर जो आहे किंवा हा मायक्रोप्रोसेसर जो आहे हा ठरवतोय. ट्रान्झिस्टरला कधी ऑन करायचं आणि कधी ऑफ करायचं काम हे जे आहे हे मायक्रो कम्प्युटर ठरवतंय. जेव्हा ह्यामध्ये सिग्नल्स येणार, हे जी माहिती आहे ही टॅली होणार, तेव्हा काय होतंय की मायक्रो कम्प्युटर जो आहे किंवा मायक्रोप्रोसेसर जो आहे या ट्रान्झिस्टरला काय करतोय, ऑन करतोय, आणि ट्रान्झिस्टरला ऑन केल्यामुळं ही जी माहिती आहे ही माहिती कुठे पाठवली जाते, तर प्रायमरी वाइंडिंग मध्ये पाठवली जाते. आता काय झालंय, ट्रान्झिस्टर तुमचा ऑन झालाय, माहिती कुठेपर्यंत गेलेली आहे, प्रायमरी वाइंडिंग मध्ये गेलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्ही आतापर्यंत शिकलाय बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये असेल किंवा सीडीआय मध्ये बघितलं असेल की प्रायमरी वाइंडिंग मधनं सेकंडरी वाइंडिंग मध्ये जेव्हा व्होल्टेज जंप घेत आहे, इट गेट्स मॅक्सिमम व्होल्टेज अप टू 30,000 व्होल्ट. एवढं मॅक्सिमम तुम्हाला व्होल्टेज लागतंय स्पार्क पडण्यासाठी. मग तेवढं व्होल्टेज जर इथं पाहिजे असेल तर इथं तुम्हाला इथं जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते इथं कोलॅप्स व्हायला पाहिजे, म्हणजे जी तुमची लिंक होती ही कोलॅप्स झाली पाहिजे. त्यासाठी जे ट्रान्झिस्टरला परत थोड्या वेळानंतर हा मायक्रो कम्प्युटर काय करतोय, बंद करतोय. मायक्रो कम्प्युटर बंद, या ट्रान्झिस्टरला बंद केल्यामुळे काय झालं, इथं हे सर्किट ब्रेक झालं, आणि सर्किट ब्रेक झाल्यामुळं प्रायमरी वाइंडिंग मधनं सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेज इंड्यूस होते, आणि हाय व्होल्टेज बॅटरी तुमच्या स्पार्कलरला पाठवलं जातं. तर काय परत एकदा प्रोसेस सांगतो, इग्निशन स्विच ऑन केला, तुमचा रोटर रोटेट व्हायला चालू झाला. रोटर जसं रोटेट होईल तसं काय होणार, जसा हा लोब जो आहे ह्या पल्स जनरेटरच्या जसं समोर येणार आहे, तर इथं काय होतं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केले जातात. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप केल्यानंतर
हे मॅग्नेटिक फील्ड किंवा जे पल्स जनरेट केले जातात, पल्स जनरेटर जे आहे ते पल्स जनरेट केलेले कुठे पाठवलं जातं, सिग्नल रिसिव्हरला पाठवतो. सिग्नल रिसिव्हर जो आहे त्याचं कन्व्हर्जन डिजिटल सिग्नल मध्ये करतो आणि हे डिजिटल सिग्नल पुढे हे मायक्रो प्रोसेसरला पाठवले जातात. मायक्रो प्रोसेसर मध्ये काय काय आहे, तर मायक्रो कम्प्युटर अरिथमेटिक युनिट आहे आणि मेमरी आहे. तर जो आलेला डेटा आहे हा मेमरी बरोबर टॅली केला जातो आणि कुठलं डिसिजन कधी घ्यायचं हे ठरवलं जातं. त्यानुसार हा मायक्रो प्रोसेसर हा ट्रान्झिस्टर जो आहे या ट्रान्झिस्टरला ऑन ऑफ करायचं काम करतं. जेव्हा तुम्हाला सिग्नल स्पार्क नको आहे तेव्हा तुमचा ट्रान्झिस्टर ऑन असणार आहे. इथून जो सर्किट आहे हे तुमच्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये जाणार आहे. प्रायमरी वाइंडिंग एनर्जाइज होते. जेव्हा तुम्हाला स्पार्क पाडायचा आहे हा डेटा कोण ठरवणार आहे, तर हा मायक्रो प्रोसेसर ठरवणार आहे की कधी स्पार्क पाडायचा आहे. पण कुठल्या बेसवर ठरवणार आहे, की इंजिनचं स्पीड आणि क्रँकशाफ्टचं पोझिशन. हे इंजिन स्पीड सेन्सर कडनं इन्फॉर्मेशन घेणार आहे प्लस क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर कडनं इन्फॉर्मेशन घेणार आहे. ह्या माहितीवर हा मायक्रो प्रोसेसर ठरवतोय की ट्रान्झिस्टर कधी ऑफ करायचा. ट्रान्झिस्टर जसं ऑफ करणार हे सर्किट ब्रेक होते आणि प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग मध्ये हे जे हाय व्होल्टेज आहे ते इंड्यूस केलं जातं आणि तुमचा स्पार्क पुढे पडतोय. सो दिस इज द वर्किंग ऑफ मायक्रो प्रोसेसर कंट्रोल इग्निशन सिस्टीम. कळतंय? अजून एक माझ्या डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. इथं सांगितलंय, दिसतंय सेम तशीच डायग्राम आहे. The signal receiver uses the electronic pulse from the ignition pulse generator and converts this pulse signal to the digital signal. मगाशी सांगितलं होतं. The digital signal is sent to the microcomputer which has the memory unit and the arithmetic unit. ते मायक्रोकम्प्युटरला पाठवतो, त्यामध्ये मेमरी आणि अरिथमेटिक युनिट आहे. The memory unit stores the predetermined characteristics of the timing for different engine speed and crankshaft position. म्हणजे इंजिनच्या स्पीडवर आणि क्रँकशाफ्ट पोझिशनवर काय डिसिजन घ्यायचं हे ठरवलं जातं. इट देन डिटरमाइन्स व्हेन टू टर्न द ट्रान्झिस्टर ऑन अँड ऑफ टू अचीव द करेक्ट स्पार्क प्लग फायरिंग. म्हणजे हा सगळा डेटा कशासाठी लागणार आहे, तर ही एनपीएन जे ट्रान्झिस्टर आहे तो ऑन ऑफ करायसाठी. जेव्हा ऑन असेल तेव्हा स्पार्क पडणार नाहीये, जेव्हा ऑफ होणार आहे तेव्हा स्पार्क पडणार आहे. When the transistor is turned on, the primary winding of the ignition coil is fully energized. म्हणजे हे ट्रान्झिस्टर ऑन असेल तेव्हा हे प्रायमरी वाइंडिंग जी आहे इग्निशन कॉइल मधली ती फुल्ली एनर्जाइज होणार आहे. The microcomputer turns the transistor off when it's time to fire the spark plug. जेव्हा स्पार्क प्लग पाडायचा आहे, स्पार्क पाडायचा आहे, हे कशा कुठल्या कंडिशनवर ठरणार आहे, तर आलेली इन्फॉर्मेशन म्हणजे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सरची इन्फॉर्मेशन प्लस इंजिन स्पीडची इन्फॉर्मेशन ह्या बेसिसवर मायक्रो कम्प्युटर काय करतोय की ह्या ट्रान्झिस्टरला ऑफ करतोय. म्हणजे आता स्पार्क पाडायचा आहे. This collapse of magnetic field and induces a high voltage in the ignition coil secondary winding to fire the spark. त्यामुळे हे जे मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झालं त्यामुळे प्रायमरी टू सेकंडरी वाइंडिंग हाय व्होल्टेज इंड्यूस झालं आणि ते तुमचा स्पार्क तुमचा पडला. सो दिस इज द मायक्रो प्रोसेसर कंट्रोल इग्निशन सिस्टीम और डिजिटली कंट्रोल इग्निशन सिस्टीम. So this is the simplified diagram. So this is the microprocessor control ignition system. Advantages जर बघितले हे जे, तर क्विक रिस्पॉन्स आहे, त्यानंतर स्पार्कची इंटेन्सिटी जी आहे ते चांगली आहे, तुम्हाला स्पार्क ऍडव्हान्स चांगला मिळतोय. पण जर ड्रॉबॅक जर बघितलं तर ह्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे, ह्याचा मेजर ड्रॉबॅक जर आहे तर बॅटरी जर तुमची फुल्ली चार्ज नसेल, बॅटरी थोडा जरी डिस्चार्ज झाली असेल तर तुमचा इथं हे इग्निशन सिस्टीम वर्क होणार नाहीये. परत बॅटरी चार्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती लॉंग आहे, थोडीशी लेंदी आहे, हे ह्याचं मेन ड्रॉबॅक आहे. ऍडव्हान्टेज काय, तर इग्निशन ऍडव्हान्स चांगला आहे, स्पार्क तुम्हाला टायमिंग चांगला आहे आणि स्पार्कची इंटेन्सिटी जी आहे ती फायर होण्याची इंटेन्सिटी आहे ती चांगली आहे. पण डिसएडव्हान्टेज मेजर जर बघितलं तर बॅटरी जरा जरी डिस्चार्ज असेल तर तुम्हाला स्पार्कची इंटेन्सिटी तेवढी मिळणार नाही, का हे इग्निशन सिस्टीम वर्क होणार नाही. सो दिस इज द मायक्रो प्रोसेसर कंट्रोल इग्निशन सिस्टीम ब्लॉक डायग्राम वर्किंग. So this is it for microprocessor control ignition system. Next point is concept of twin spark ignition system. Now let's see twin spark ignition system. So this is firstly employed in the Bajaj Auto. हे DTS सिस्टीम जे आहे डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन सिस्टीम, हे बजाज ऑटो तुम्ही बघताय की बजाजच्या जेवढ्या गाड्या आहेत सगळे DTSI म्हणून येतात. म्हणजे पल्सर पासून सुरुवात झाली त्यांची, त्यानंतर आता प्लॅटिना सुद्धा आली, त्यानंतर डिस्कवर आली, हे सगळ्या DTSI आहे. सो व्हॉट इज DTSI? डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन हॅज टू स्पार्क प्लग दॅट युजेस टू इग्नाइट द चार्ज इन द कंबशन चेंबर.
म्हणजे काय DTSI सिस्टीम मध्ये काय कशासाठी तर DTSI सिस्टीम इज द डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन हॅज 2 स्पार्क म्हणजे डिजिटल ट्विन स्पार्क म्हणजे 2 स्पार्क आहेत. हे 2 स्पार्क कशासाठी वापरले झाले जनरल ह्याच्यामध्ये आपल्या काय होतं एक स्पार्क प्लग होता पण ह्या DTSI सिस्टीम मध्ये 2 स्पार्क प्लग वापरले जातात जेणेकरून जे कंबशन आहे किंवा एअर फ्युएल मिक्सचर आहे ते प्रॉपर बर्न होण्यासाठी हे डिजिटल ट्विन स्पार्क वापरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट 2 स्पार्क प्लग ऍट आयदर एंड ऑफ द कंबशन चेंबर हेल्प्स इन फास्टर अँड बेटर कंबशन. म्हणजे काय 2 स्पार्क प्लग वापरलेले एक समजा हा तुमचा कंबशन चेंबर आहे व्हाईट तर एक ह्या साईडला असेल एक ह्या साईडला असेल. आधी काय होता एक सेंटरला होता सेंटरला असल्यामुळे तो पूर्ण स्पार्क जो आहे तो पूर्ण कंबशन चेंबर मध्ये स्प्रेड होत नव्हता त्यामुळे अनबर्न हायड्रोकार्बन्स वगैरे राहत होते. पण आता काय केलेलं आहे एक ह्या साईडून पाडतात एक ह्या साईडून पाडतात जेणेकरून जो स्पार्क आहे तो पूर्ण कंबशन चेंबरला कव्हर करेल आणि एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते प्रॉपरली बर्न होईल जेणेकरून तुमचं इमिशन जे आहे ते कमी होईल. ह्याच्यामुळे NOx चं पर्सेंटेज कमी होत आहे DTSI मुळे. इट ओनली यूज इन पेट्रोल इंजिन. त्यानंतर व्हाय डू वी यूज द DTSI इन 4 स्ट्रोक इंजिन. म्हणजे इन 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन ऍट इग्निशन टाइम द एअर फ्युएल मिक्सचर डज नॉट बर्न कम्प्लिटली. म्हणजे 4 स्ट्रोक इंजिन मध्ये इग्निशन मध्येच्या वेळी पॉवर स्ट्रोकच्या वेळी एअर फ्युएल मिक्सचर 100% बर्न होत नाही ते 80% 90% बर्न होत आहे. म्हणजे 10% असेल किंवा 20% असेल तो तुमचा नुकसान आहे आणि ते तसेच बाहेर पडतात. बट व्हेन DTSI सिस्टीम यूज इन इंजिन द रिच मिक्सचर कम्प्लिटली बर्न अँड द इग्निशन टाइम डिक्रीजेस. म्हणजे काय DTSI सिस्टीम जेव्हा आपण वापरतोय द रिच मिक्सचर कम्प्लिटली बर्न. रिच मिक्सचर जरी असेल म्हणजे फ्युएलची क्वांटिटी जरी जास्त असेल तर त्या केसमध्ये एअर फ्युएल मिक्सचर हे कम्प्लिटली बर्न होतंय आणि इग्निशन टाइम डिक्रीज होते म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये तुमचा पॉवर स्ट्रोक होणार आहे अँड पॉवर ऑफ इंजिन इन्क्रीजेस. त्यामुळे इंजिनची पॉवर तुमची काय होणार आहे वाढणार आहे. सो व्हाय वी यूज दिस DTSI बिकॉज to increase the power of engine and for completely burning of air fuel mixture. These are the 2 reasons to use the DTSI in 4 stroke. Then this is the DTSI. दिसते हा तुमचं इंजिन आहे ह्या साईडला एक स्पार्क प्लग आहे आणि ह्या साईडला एक स्पार्क प्लग आहे. ठीक आहे DTSI यूज इन 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन. त्यानंतर वर्किंग ऑफ DTSI सिस्टीम. when the rich mixture of air and fuel enters in the combustion chamber the 2 spark plugs fixed at opposite end of engine cylinder generated spark and this spark burns the mixture. That burned mixture gives power to 4 stroke engine. Here spark plugs controlled by microchip. म्हणजे कसं वर्किंग होत आहे when rich mixture and air fuel mixture enters the combustion chamber. आपल्या रेग्युलर सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतंय एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये आलं बरोबर आहे. एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये आल्यानंतर ते कॉम्प्रेस झालं. कॉम्प्रेस झाल्यानंतर ही आधीच्या वर्किंग मध्ये काय होतं फक्त एका स्पार्क प्लग कडनं आपण स्पार्क पाडत होतो पण आताच्या कंडिशन मध्ये काय होतंय 2 स्पार्क कडनं स्पार्क पाडला जातो जेणेकरून तुमचं वर्किंग जे आहे किंवा एअर फ्युएल मिक्सचरचं बर्निंग आहे ते प्रॉपरली और 100% होणार आहे. द वर्किंग ऑफ द डिजिटल ट्विन स्पार्क इंजिन दिसतंय इथं. व्हेरियस फंक्शन्स ऑफ DTSI सिस्टीम. इट यूज टू इन्क्रीज द इफिशियन्सी. ऍडव्हान्टेजेस म्हटलं तरी चालेल काय इफिशियन्सी वाढते तुमची. इट यूज फॉर फास्टर अँड बेटर कंबशन. बरोबर आहे जे एका स्पार्कला पडणार होतं तेच तुम्ही 2 स्पार्क पडल्यामुळे फास्ट कंबशन होणार आहे लवकरात लवकर एअर फ्युएल मिक्सचर बर्न होणार आहे आणि तुम्हाला इमिशन जे आहे ते सुद्धा कमी मिळणार आहे. इट हॅज अ 2 स्पार्क प्लग सो इट बर्न्स द कम्प्लीट रिच मिक्सचर इन 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन. 2 स्पार्क प्लग असल्यामुळं म्हणजे जसं सांगितलं एक ह्या साईडला एक ह्या साईडला त्यामुळं कम्प्लीट जो कंबशन चेंबर आहे तो कव्हर होतो तुमच्या ह्या स्पार्कमुळं स्पार्ककडनं. त्यामुळे तुमचं कंबशन जे आहे किंवा बर्निंग आहे ते पूर्ण एअर फ्युएल मिक्सचरचं होत आहे and it used to increase the power output of engine. So these are the advantages of DTSI system. आता हे कंबशन प्रोसेस दिसते हा तुमचा रेग्युलर इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल असेल हा तुमचा स्पार्क प्लग आहे. बघा ह्यामध्ये स्पार्कची इंटेन्सिटी बघा इथं थोड्या प्रमाणे समजा इथं एअर फ्युएल मिक्सचर असेल तर ते तुमचं प्रॉपरली बर्न होणार नाहीये. पण हे जर ट्विन स्पार्क जर वापरले DTSI सिस्टीम मध्ये हे इकडे एक स्पार्क प्लग आहे इकडे एक स्पार्क प्लग आहे तो पूर्ण कंबशन चेंबर तुमचा कव्हर केला जातोय. त्यामुळे काय होतंय त्या स्पार्कमुळे तुमचा एका स्पार्कच्या वेळी 2 स्पार्क पडतात त्यामुळे पूर्ण कंबशन चेंबर मध्ये तो स्पार्कचा जो फ्लेम आहे ती पूर्ण कंबशन चेंबर मध्ये ट्रॅव्हल होते आणि जेणेकरून एअर फ्युएल मिक्सचरचं जे आहे बर्निंग ते प्रॉपरली होते. यामध्ये दिसते तुम्हाला इथं गॅप राहतात ह्या गॅप मध्ये जर एअर फ्युएल मिक्सचर असेल तर तसेच अनबर्न राहणार आहेत पण ह्या केसमध्ये मॅक्सिमम एअर फ्युएल मिक्सचर बर्न होणार आहे.
व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ DTSI इंजिन? मागाशी बघितलं असेल, इग्निशन टाइम डिक्रीजेस, इग्निशनचा टाइम वाढलेला आहे, इफिशियन्सी टाइम कमी झालेला आहे पण इफिशियन्सी वाढलेली आहे. द रिच मिक्सचर कम्प्लिटली बर्न इन द कंबशन चेंबर. रिच मिक्सचर जे आहे ते पूर्णपणे बर्न होणार आहे. पॉवर प्रोड्यूस बाय DTSI सिस्टीम इज मोअर कम्पेअर टू द सिंगल स्पार्क इग्निशन सिस्टीम. म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं 150cc बजाज आणि 150cc दुसरी इंजिन, तर पॉवर जी आहे, तुम्ही बघताय की बजाजच्या गाड्यांना पिकअप जास्त आहे. बजाजच्या गाड्यांना पिकअप जास्त आहे, पल्सरला पिकअप जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर 150cc इंजिन. वाय? तर ह्याला ट्विन स्पार्क प्लग आहेत, 2 स्पार्क प्लग तिथे बसवलेले आहेत. अँड इन्क्रीजेस द पिकअप ऑफ द इंजिन. जसं मी आता सांगितलं की पिकअप जो आहे इंजिनचा वाढतोय. लेस व्हायब्रेशन, नॉइज, लॉंग लाईफ, डिक्रीजेस इन द स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन, ऍव्हरेज तुम्हाला चांगलं मिळेल. नो ओव्हरहिटिंग होणार नाही आणि ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द प्रेशर. डिसएडव्हान्टेज काय? द इंजिन टेंड्स टू ओव्हरहीट अँड लूज पॉवर ऍट हायर स्पीड ऍज कम्पेअर टू द सिंगल प्लग इंजिन. म्हणजे हायर स्पीडला पॉवर लॉस होणार आहे. देअर मे बी काइंड ऑफ नॉकिंग साऊंड ऑन द मशीन. नॉकिंग होऊ शकतंय आणि एनओएक्सचं जे पर्सेंटेज आहे यामध्ये वाढू शकतंय. सो दिस इज द DTSI सिस्टीम. जर बघितलं तर बजाज प्रेझेंट गाड्या कुठल्या आहेत? प्लॅटिना आहे, डिस्कवर आहे, पल्सर आहे. 135, 150, 180, 200, 220 आर युझिंग द DTSI इंजिन. बजाजनंच हे आपल्या इथं इंट्रोड्यूस केलं. थँक्यू. तर हे झालं DTSI सिस्टीम. एक मी DTSI चा एक व्हिडिओ तुमच्याशी दाखवतो, बजाजचाच आहे. Bajaj Auto. Better technology, better bikes. In the 4-valve DTSI engine, there are 2 inlet valves, 2 outlet valves, and 2 spark plugs. The 2 inlet valves allow the air-fuel mixture to flow freely into the combustion chamber, and the 2 outlet valves allow the exhaust gases to be released smoothly. This helps the engine breathe easily even at high RPMs. म्हणजे काय इथं या कंडिशन मध्ये 2 स्पार्क प्लग, 2 इनलेट वॉल आणि 2 एक्झॉस्ट वॉल आहेत, जेणेकरून ब्रीदिंग. तुम्हीच विचार करा, तुम्हाला नाकपुडे 2 आहेत, बरोबर आहे. एक नाकपुडी जर बंद केली तर ब्रीदिंगनं तुम्हाला त्रास होते, बरोबर आहे. आणि तेच जर तुम्ही दोन्ही नाकपुडीतनं जर तुम्ही श्वास घेत असाल, तुम्हाला काय होतंय? ब्रीदिंग जे आहे श्वासाचं प्रॉपर होते. तर हेच यामध्ये प्रिन्सिपल वापरून यांनी 2-2 वॉल्स वापरले, जेणेकरून ब्रीदिंग जे आहे म्हणजे एअर फ्युएल मिक्सचर आत येणे किंवा बाहेर पडणे, गॅसेस बाहेर पडणे, हे प्रॉपरली होण्यासाठी 2-2 वॉल्स वापरलेले आहेत. The unique feature in the Bajaj Discover is the DTSI technology. The positioning of the 2 spark plugs and electronically controlled timing of their firing results in fast and optimal combustion. As you can see, in spite of 13-degree later ignition timing in the DTSI system, the combustion ends in advance of the single spark system. What's more, the combustion in the DTSI technology is 26% faster than the single spark technology. म्हणजे 26% फास्टर आहे तुमचं कंबशन चेंबर, कंबशन प्रोसेस ह्या DTSI सिस्टीम मध्ये. This results in more power and even better fuel efficiency. The ignition of the twin spark plugs is controlled electronically by the ECU based on the load, engine RPM, and engine temperature. The ECU uses different ignition maps for different riding conditions to ensure that the flame propagation in the combustion chamber is optimal. This helps to achieve more power, better fuel efficiency, lesser emissions, and overall smooth functioning of the engine. DTSI. So this is the DTSI system. So I hope you all understood the DTSI system and
मायक्रोप्रोसेसर कंट्रोल इग्निशन सिस्टीम. इथे सुद्धा ॲडव्हान्टेज दिलेत मग सांगितल्यानुसार DTSI लेस व्हायब्रेशन, नॉईज, लॉंग लाईफ ऑफ इंजिन पार्ट्स, डिक्रीजेस द फ्युअल कन्झम्पशन, नो ओव्हर हिटिंग. आणि जर डिसएडव्हान्टेज बघितले तर देर इज अ हाय NOx इमिशन जास्त होऊ शकते. आणि इन वन स्पार्क, इफ वन स्पार्क गेट डॅमेज देन वी हॅव टू रिप्लेस बोथ. म्हणजे एक जरी डॅमेज झाला तर दोन्ही रिप्लेस करायला जाणार आहे, त्यामुळे ह्याची कॉस्ट जी आहे थोडीशी जास्त आहे. So this is it for the today's lecture. So in today's lecture we completed the microprocessor control ignition system and concept of twin spark ignition system. So from next lecture we'll start with the starting system. Okay, thank you.